नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. इलेक्ट्रिक गाडीचे चार्जिंग बंद करणं विसरलं आणि घर कारचं दुकानाची झाली राखरांगोळी. अकलूजमध्ये थरारक घटना. सोलापूर मधल्या अकलूज मधून ही धक्कादायक बातमी समोर आली. इलेक्ट्रिक दुचाकीमुळे मोठी दुर्घटना घडली. या घटनेमुळे संबंधित कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला. एका छोट्याशा चुकीमुळे भीषण आग लागली. या आगीमध्ये राहतं घर, चारचाकी गाडी, मशिनरीचं दुकान जळून पूर्णपणे खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालं. प्राप्त माहितीनुसार अकलूज शहरातील गजबजलेल्या महावीर पथ परिसरातील ही घटना घडली. सुहास गांधी यांचे राहते घर आणि मिस्टर यांचं दुकान आहे. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे कामकाज आटोपल्यानंतर गांधी यांनी त्यांची इलेक्ट्रिक दुचाकी घराच्या परिसरात चार्जिंगला लावली. मात्र चार्जर न काढता त्यांनी दुचाकी तशीच चार्जर कनेक्टेड असलेली ठेवली. चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर ते स्विच बंद करायला विसरले. मध्यरात्रीच्या सुमारास बॅटरी ओव्हरहीट झाल्यानं शॉर्ट सर्किट झाला आणि दुचाकीनं अचानक पेट घेतला. रात्रीची वेळ असल्यानं सर्वजण गाढ झोपेत होते. दुचाकीला लागलेली आग इतकी भीषण होती की काही क्षणातच या आगीनं शेजारी उभ्या असलेल्या चारचाकी कारला आपल्या विळख्यात घेतलं. आगीच्या ज्वाळा इतक्या उंच होत्या की पाहता पाहता या आगीनं जवळच असलेल्या मशिनरीच्या दुकानाला आणि घराला भेडलं. धुराचे लोट आणि आगीचं तांडव पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आगीनं सर्व काही भस्मसात केलं. या आगीत गांधी यांचं राहतं घर, उत्पन्नाचं साधन असलेलं मशिनरीचं दुकान पूर्णपणे जळून राख झालं. दुकानातील महागडी यंत्रसामग्री, कार आणि दुचाक्याच्या सर्वच गोष्टींचा कोळसा झाल्यानं गांधी कुटुंबाचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हीच एक मोठी दिलासादायक बाब ठरली. नागरिकांना खबरदारीचं आवाहन. एका छोट्याच्या विसरभोळेपणामुळे आयुष्यभराची कमाई डोळे देखत खाक झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. वाढते इलेक्ट्रिक वाहनांच्या युगात चार्जिंग करताना योग्य ती खबरदारी घेणं, दर्जेदार वायर वापरणं, चार्जिंग पूर्ण झाल्यावर स्विच बंद करणं किती अनिवार्य आहे हे या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं.